मुंबईतील मुसळधार पावसादरम्यान मुलुंड पश्चिम येथील नव्याने उभारण्यात आलेल्या एम.टी. अग्रवाल रुग्णालयात लिफ्ट परिसरात पावसाचे पाणी शिरल्याची घटना समोर आली। सुमारे 400 ते 500 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या रुग्णालयात पहिल्या जोरदार पावसात ही परिस्थिती निर्माण झाल्याने बांधकामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित झाले। समाजसेवक गोल्डी शर्मा यांनी या घटनेचा व्हिडिओ एक्स या समाज माध्यमावर शेअर केला। त्यानंतर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि रुग्णालयाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले। दरम्यान या प्रकरणावर प्रशासनाने स्पष्टीकरण देत लिफ्ट परिसरातील ड्रेनेजमध्ये कचरा साचल्यामुळे पाण्याचा निचरा झाला नाही, त्यामुळे पाणी आत शिरल्याचं सांगितलं। कचरा हटवून स्वच्छता करण्यात आली असून लिफ्टची तपासणी पूर्ण झाली आहे। सध्या लिफ्ट सुस्थितीत असून वापरासाठी खुली करण्यात आल्याचंही प्रशासनानं स्पष्ट केलंय। मात्र या घटनेमुळे रुग्णालयातील सुरक्षा आणि देखभाल व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते। ब्युरो न्यूज, शहर मुंबई। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका।